आज आपली किंमत काही नसती, लक्षात घ्या. मी एक 23 वर्षाचा मुलगा हो, पण आज तुमच्या समोर कीर्तन करून आलो. मी काही कोणता मोठा महाराज नाही, कोणता मोठा कीर्तनकार नाही. एक ग्रामीण भागातला सत्यपाल महाराजांनी घडवलेला कलाकार आहो. माझं गाव आहे शिरसोली, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला. सत्यपाल महाराजच्या गावचा मुलगा, पण आज कीर्तनाच्या माध्यमातून हजारो गावाला फिरतो. काल भाऊ माझं कीर्तन आमच्या अकोला जिल्ह्यात होतं. परवाच्या दिवशी 11 तारखेला आपल्या परतवळ्याचे देवमाणी लावले. महात्मा ज्योतिबा फुले की, बिरसा मुंडा की, आज के आनंद की. वेळ कमी आहे आपल्याजवळ. किती वाजेपर्यंत कीर्तन करू रे पोरांनो? तू झोपला काय? झोपून म्हणते मला 12. अरे बादशाह बाबू, लक्षात घे, झोपून कीर्तन ऐकू राहिला का तू? त्याला घरचं समजला का महाराज? एवढं मोठं आयोजक मंडळी धम्म क्रांती नवयोग मंडळानं इतके टोले घेतले आणि तू झोपून कार्यक्रम ऐकू राहिला? परसापूर माना लागेल, पण तुमच्या परसापूर आले मुलचे पोट्टे गोटणे घेऊन राहिले ना. माणसं तर अजून दूरच आहे. पण लहान लहान पोरांना बोला, किती वाजेपर्यंत कीर्तन करू? किती? फक्त 12? 2 कोणा 2 म्हणणार? 2 अजून पुढे 1 दिवस पूर्ण. वा, हे असे इतके लहान लहान पोट्टे हुशार आहेत. एका पोट्ट्याला मी विचारलं, एका गावात चंद्रपूर जिल्ह्यात गेलो मावशी, त्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोराला मी विचारलं, कीर्तनात बसलेल्या, म्हटलं का रे पोरांनो, किती वाजेपर्यंत कीर्तन करू रे? पोट्टेनं उत्तर दिलं, महाराज चलू द्या म्हणे रातभर. बरं ते म्हटलं तर म्हटलं विशाल भाऊ, त्याच्या पुढे काय म्हणे माहितीये काय? महाराज चलू द्या म्हणे रातभर, तुम्ही का फुकट आले का म्हणे? एवढे लहान लहान पोट्टे झाली आहेत. मग काय लहान लहान पोरांनो, आवाज द्या, बोलो भारत माता की. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. पोरं हुशार आहेत, गेले काही विचारा. मग काय पोरांनो, एक गाणं निघाला आता. कोणतं? एक ते पिक्चर निघाला. कोणता? पुष्पाराज. मैं झुकेगा. पूरे खत्म व्हायला पोट्ट्यानं. मैं झुकेगा नाही साला, मैं झुकेगा नाही साला. पण हे पोरं मोठे हुशार आहेत. मी काही कोणता मोठा महाराज नाही आजी. मी 23 वर्षाचं तुमचं लेकरू. मी तुमच्या पोरासारखंच मला समजा. कारण आज माझा छोटा भाऊ आलेला आहे कीर्तनाला. 2 मिनिटं उभा राहिले. हा माझा भाऊ आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की तुमचा पोरगा समजा, म्हणून याचं उदाहरण देऊन आलो. हा माझा भाऊ आहे, पण याच्यात माझ्यात फरक आहे. कसा? मी या पहिल्या घरचा ना हा आहे दुसऱ्या घरचा. हसू नका बायांनो, इट इज अ रिअल फॅक्ट. ही आमच्यावर आलेली परिस्थिती आहे. 10 वर्षाच्या अगोदर आमच्यावर आलेला प्रसंग आहे. माझा जन्म 2001 मध्ये झाला आणि याचा जन्म 2008 मध्ये झाला. विचार करा, 2001 ते 2008 या मधात काय घडलं असेल. त्यामध्ये मी पहिल्या घरचा झालो आणि हा दुसऱ्या घरचा झाला. लक्षात घ्या, मी कुठं सांगत नसतो, पण आज मला तुम्हाला
जिवाळ्याची लोक या कीर्तनात बसलेले आहेत हो. आपुलकीचे जिवाळ्याचे लोक सगळे कीर्तनात बसलेले आहेत. मी कीर्तनाला यायच्या अगोदर तुम्ही सगळे लोक बसलेले होते. पाऊस आला, वातावरण बदललं, पण तरी तुम्ही लोकांनी कीर्तनात येण्याचं धाडस सोडलं नाही. म्हणून आज मला तुम्हाला सांगायचंय, मी पहिल्या घरचा आणि हा माझा भाऊ दुसऱ्या घरचा आहे. माझा जन्म 2001 मध्ये झाला आणि याचा जन्म 2008 मध्ये झाला. विचार करा, 8 वर्षात कोणत्या लेकरात फरक असते का? पण आमच्यामध्ये झालेलं आहे. असं म्हणतात, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. अरे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. विचारा आईची किंमत काय आहे? अरे ज्याची एका मिनिटानं रेल्वे हुकली त्याला विचारा त्या रेल्वेचं मत, एका मिनिटाचं महत्व काय आहे? ज्याचा बाप गेला ना त्याला विचारा बापाचं महत्व काय आहे? कोरोनात ज्यांचे नातेवाईक गेले ना त्यांना विचारा त्या नातेवाईकाचं महत्व काय आहे? आमची आई, अरे म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. अशी कंडिशन झालेली आहे. म्हणून मी पहिल्या घरचा आणि हा दुसऱ्या घरचा आहे. पण मी याला कधीच दूर नाही ठेवलं. याला तबला शिकवला, याला कीर्तन करणं शिकवलं. असा आमच्यातला फरक आहे. माय मौल्यांनो, माझे बाबा याचे बाबा एक आहे. किती आहेत? एक आहे. माझे बाबा याचे बाबा, बोला ना तुम्ही, एक आहे. मग याचे बाबा माझे बाबा किती? एकच. मी पहिल्या घरचा आणि हा दुसऱ्या घरचा आहे. मग माझी आई आणि याची आई किती? थांबना बे, झाकणो या बाईले बोलू द्या ना. महिला मंडळी तुम्ही बोला, माझी आई आणि याची आई किती? 2. 2 आहे का? लक्षात घ्या. आजी किती आहेत आमच्या आई? 2. मागच्या मंडळातल्या महिला मंडळी बोला, आमच्या आई किती असायला पाहिजे? 2. इकडे उभे असल्यावर तरुण मंडळ बोला, आमच्या आई किती असायला पाहिजे? 2. अजबराव, आमचे बाबा एक आहेत पण आई किती? 2. असंच म्हणसान, आमची आई 2 नाहीत बरं, आमचे बाबाही एक आहेत आणि आई एकच आहे. तुम्ही लोक म्हणसान मग तू पहिल्या घरचा कसा? ऐका, मी पहिल्या घरचा याच्यासाठी आहो की मी जुन्या घरात चालतो. मी जुन्या घरात चालतो म्हणून मी पहिल्या घरचा आहो. आणि हा 2008 मध्ये नवीन बांधकाम केलेल्या घरात झाला म्हणून हा दुसऱ्या घरचा होता. असा आमच्यातला फरक आहे. म्हणून लक्षात घ्या, आज कीर्तनात आल्यानंतर एकदम फ्रेश राहा, हसत राहा. नाही तर काही लोक निरा मरेल राहते, मरेल निरा. त्याला म्हणा का रे बा चाललं रे कीर्तनात, तो म्हणते तब्येत बरोबर नाही. त्याला म्हणा का रे बा 2 मिनिटात ऐक, तो म्हणते तब्येत बरोबर नाही. मग त्याला म्हणा मरत कधी येत असा, कधी तब्येत बरोबर नाही. आता आज पहा बरं, एवढी गर्दी आहे राजा, रोडचे तिकडूनही लोक आहेत. पाहिजे एखादा इन मनात गाडी तिकडून येईन, अशी गडबड नाही झाली पाहिजे. तसं परसापूर एकदम चांगलं गाव आहे. चांगलं गाव आहे ना रे लहान लहान पोरांनो. परसापूर एवढं चांगलं गाव आहे की मी पूर्ण महाराष्ट्रावर फिरलो विशाल भाऊ. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अमरावती जिल्ह्यातलं, अचलपूर तालुक्यातलं परसापूर असं गाव आहे की या गावात कोणी दारूच्या ग्लासाला हात नाही लावत. खरं की खोटं? खरं की खोटं? खोटं म्हणते. मग कारे लहान लहान पोरांनो, तुमच्या गावात कोणी दारू पिते काय? हाव म्हणणार हे पुस्तक घेऊन जाय. आजा तुझ्या ज्यांना हाव म्हटलं, लहान लहान पोरांनो तुम्ही सांगा, तुमच्या गावात कोणी दारू पिते काय? हा इकडच्या चड्डीवरचा इकडे तूच मनातला लपू नको ना. तू ये काळे शर्ट आला, ये पुस्तक घेऊन जाय बाबू. वा वा, भले का बाबासाहेबांना आपल्याला एवढं मोठं संविधान दिलं, तू माग लपू राहिला, जसं भेव लागू राहिला ते. मग लहान लहान पोरांना बोला, तुमच्या गावात कोणी दारू पिते काय? ये
आता पुरा जिल्हा परिषदचा कार्यक्रम थोडासा माझं सांगता कसा. व्हॉट इज युअर नेम? फुल पेटलेला कार्यकर्ता आहे. डोंट वरी. एक साथ सावधान. हात खांद्यावर. हुशार आहे. काय तुझं नाव रे बाळा? माईक असा कुल्फी सारखा पकड. निंबर ते बहुत साऊंड आहे. माईक तोंडातही घरात चालते की टेन्शन नाही. शाट मारते डायरेक्ट. कारण की हे निंबरते भाऊ एक कलाकार माणसं आहे. याचं गाव आहे टवलार. हे जे माझ्यासोबत पेटी वादक आहेत की नाही, हे टवलारचेच आहेत. छोटं पॅकेट बडा धमाका. सौरभ भाऊ 100% कलाकार माणूस आहे. मी कोणताही आवाज दिला तर माझ्या मागे असतात. हे टवलारचे आहेत आणि ज्याचा साऊंड आहे की नाही ते टवलारचे आहेत. येणं मला टवलार मध्ये कार्यक्रम घेतला. आता कीर्तन म्हटलं की आमची गाडी राहते, आमचा संच राहते. पण टवलारवाले एवढे हुशार, त्यानं सगळे कलाकार पहिले गावातलेच तयार केले. आणि महाराज फक्त तुम्ही एकटे या. बरं महाराजने एकट्याला बोलावलं तर बोलावलं. मी आलो 2 व्हीलरनं टवलार मध्ये. लावला निंबर ते भाऊन साऊंड. जे माईक लावला एवढा हेवी. म्हणे महाराज तुम्हाला जो माईक लावला की नाही तो माईक आहे म्हणे 18,000 रुपयाचा. म्हटलं फारच चांगलं गड आहे. 18,000च्या माईक मधून मला बोलायला लावून राहिले तुम्ही. माईकच्या जवळ गेला की माईक शाटच मारे. 2-3 वेळ शाट मारला ना. म्हटलं निंबरते भाऊ तुमचा 18,000चा माईक काढून ठेवा. इकडे एखादा साधा लावा पण साऊंड क्वालिटी एकदा टाळ्या वाजून द्या साऊंड साठी. बरं आपला गडी लेवलचा उभा आहे. माईक कसा तोंडाजवळ पकड कुल्फी सारखा आळवा. हा व्हेरी गुड. एक साथ सावधान. एक साथ विश्राम. एक साथ फिर से सावधान. काय रे नाव तुझं? अथर्व. कोणत्या क्लास मध्ये असतं रे अथर्व तू? 4थी मध्ये आहेस. कोणती शाळा रे बाबू? ओळखला का नाही बरोबर? जिल्हा परिषदची क्वालिटीच वेगळी आहे. खोल्या 4, गुरुजी 2, विद्यार्थी 4. पुण्याला वेगळंच गणित आहे. खोल्या 4, गुरुजी 2 आणि शिकवीन कोण? जिल्हा परिषदचं बियाण आहे. पण जिल्हा परिषद की मजाकची गोष्ट नका समजू. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला मुलगा कलेक्टर होऊ शकते. हाही उद्या चालून कलेक्टर बनला तर काही सांगता थोडी येते. बरोबर ना रे अथर्व? तुला काय म्हणायचंय मोठेपणी? म्हणजे तू का फक्त जन्मान तरीच्या फेऱ्यात चुकवायला आला का? तुला काहीतरी बनायचं असेल ना मोठेपणी? काहीच नाही. बरं लग्न गिग्न करशील की नाही? तू काय नाही करशील. पोरगी तर भेटली पाहिजे. आजकाल पुरीच भेटून नाही राहिला. लय बेकार गोष्ट झाली मावशी. नाही तर पहा तुमच्या गावातही लाटच निघते. 30-32 काही घोडमे झालेले आहेत पण पुरीच नाही. एक तर पोरगा भेटला म्हणे महाराज 42 पुरी पाहिला म्हणे. 42 किती पाहिल्या? 42 पुरी. 41 पुरी फेल केल्याचा पोरानं आणि 42वी पोरगी पसंत आली. 42वी पोरगी पसंत आली. त्या पोरीचे आई वडील खुश झाले. वडील खुश झाले पण त्या पोरीची आई नाराज होती. त्या पोरीची आई म्हणे मला कापलं तर चालेल म्हणे पण मी या पोराला माझी पोरगी देत नाही म्हणे लग्नासाठी. कोण? तर त्या पोरीची आई म्हणे की हा जो पोरगा आज मला पोरीले पाहायला आला म्हणे हा मला काळात मलाही पाहायला आलता म्हणे. इतकी बेकार कंडिशन झालेली आहे पोराची. म्हणून आणि प्रत्येक पोराला वाटते यंदा यावं माझं नाव साजनीच्या मुखात. टेन्शन नका घेऊ. हा कुठे चालला पोरगा? याला आवरा बरं. बाबू जाऊ नको बस खाली. कोणी जाग्यावर उठायचं. जास्त अर्जंट आली तर पाणी अडवा माती जिरवा. अरे अथर्व एक साथ सावधान. शर्ट कोणाचं घातलं रे बाबू अथर्व? माईक जवळ बघा. भावाचं घातलं. याला म्हणतात गरीबी. पण पोरगा एवढा हुशार आहे त्याला काही विचारा. मग का रे अथर्व
तू मला सांग, तुझ्या गावात कोणी दारू पिते काय? नाही मध्ये बोल. हा? हो पेतात, बम झालं पेतात. असं आळवा पकडणं भाऊ माईक रे. अथर्व, तुला काय वाटते दारू पिणं चांगलं आहे की वाईट आहे? दारू पिली पाहिजे का रे? नाही पिली पाहिजे. मग दारू पिऊ नका असं लोकांना सांगा लागते का नाही? समजा लोकांना चांगल्या गोष्टी शिकवा लागतात, वाईट गोष्टी शिकवा लागत नाही. तुम्ही पहा दारू कशी प्यायची आता पुस्तक आहे का कधी? पुस्तक नाही तर पुस्तक जर असतं तर त्याच्यात लिहिलेलं असतं, दारू पिताना दोन्ही डोळे बंद करावे, तोंडाचा वास येते म्हणून विलायची वापरावी, दारूच्या दुकानातून बाहेर येताना थुकत थुकत यावे, आणि जास्त दारू झाली रे की पैजामात मधून मोकळे व्हावे. याला पक्के दारुडे असं म्हणतात. कारण दारूवाल्याची बायको म्हणते ना की दारू पिऊन पिऊन हा गावात भांडते, गावात भांडते, गावात भांडते, कुठे मोठ्या सकावून याले गमेना घरात, मारे तोंडावर पोथिरा जोळा घालून पायात, मारे तोंडावर पोथिरा, चहा तोंडाले लायना, पहिले नायंटी हानते, नायंटी हानते, घरी मनी विकाणते. पण लक्षात घ्या, आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेला आहोत ना, ते आपल्या सगळ्यांचे पूर्वज. लक्षात घ्या, बाबासाहेब नसते तर तुम्ही आम्ही नसते. लक्षात घ्या, बाबासाहेब म्हणजे कोण आपल्यासाठी? अरे हरे पीले लाल नीले कहीं भी खिलते हैं. जरा लक्षपूर्वक आहे का? आणि शेवटी जर पटलं तर टाळ्या वाजवा. हरे पीले लाल नीले कहीं भी खिलते हैं, लेकिन बाबा साहब अम्बेडकर जी की तरह सफेद गुलाब बड़ी मुश्किल से मिलते हैं, बड़ी मुश्किल से मिलते हैं. बराबरी तो समाजाला घडली, बराबरी तो समाजाला घडली, बराबरी तो समाजाला घडली, काढून गुलामीला बुद्धाकडे वळविले, काढून गुलामीला. लघुत्तम साधारण विभाजक. वेळ आपल्याजवळ फक्त 10 वाजेपर्यंत आहे आणि सध्या 9 वाजले. 1 घंटा कीर्तन करायचं आहे मावशी, लक्षात घ्या. पण 1 तासात बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय लक्षात घ्या. मी काही अळावे नाही आहो, माझं शिक्षण झालेलं आहे. मी डॉक्टर सुद्धा आहो, नॅचरोपॅथी मध्ये डॉक्टर आहो, आणि माझं शिक्षण मास्टर ऑफ सोशल वर्क, समाज कार्याचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि आमच्या कॉलेजमध्ये मला विचारलं, मला आणि सगळ्या मुलांनाच विचारलं की महाराज तुम्हाला आम्ही आता शिक्षण दिलं, आता उद्या परवा म्हणजे 16 तारखेला आमच्या कॉलेजमध्ये पदवीदान समारंभ आहे. पण ती जेव्हा पदवी आम्ही घेतली तेव्हा आम्हाला विचारलं की तुम्हाला आता कोणत्या प्रकारची सेवा करायची आहे. तेव्हा बरेचसे पोरं बोलले, कोणी म्हणे आम्हाला वृद्धाश्रम काढायचा आहे, कोणी म्हणे आम्हाला अनाथ आश्रम काढायचा आहे, कोणी कोणी काय सांगितलं. पण मी माझ्यावर जेव्हा नंबर आला मला विचारलं की महाराज तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला समाजात जाऊन लोकांमध्ये जाऊन लोकांचं प्रबोधन करायचं आहे, आणि तेच मी काम आता करत आहोत. आणि हे सगळे कोणाचे उपकार? बाबासाहेब आंबेडकरांचे. कारण मी नेहमी म्हणतो ना की कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, लेका जाऊ नको विसरून. ओ आजी, where are you going? Please come here. Sit down. Please come here. कुठे चालली? नाही मला नको. पाहून घ्या, याला म्हणतात प्रेम. आजी आजी थांब ना 2 मिनिटं. डबल येशील तर 50 घेऊन येतो.
आजी काय म्हणते माहिती आहे का, बुडा बिमार आहे मी घरून येतो. म्हटलं जाय बा, याले म्हणतात प्रेम. मला वाटलं जाते का बक्षीस आणाले, पण हे आहे भाऊ प्रेम. म्हणून मी नेहमी म्हणतो कुंभारा परी तू भीमा